रिंकूच्या शाळेतल्या मैत्रिणी सुद्धा सैराटमधल्या झिंगाटच्या गाण्यावरती ताल धरताना पाहायला मिळाल्या. तुझ्या नावाचं मी निशल टॅटून गोंधळ आता धीर झालो या भगवतीर झालो या तुझ्यासाठी बनून बसलो माग आलो या परत न्याले घरात रडत आलो या झाले झिंग 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 झाले झिंग 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 आपण आलोय अकलूजच्या जिजामाता कन्या प्रशालेत रिंकूच्या शाळेत. कशी आहे रिंकूची शाळा आणि तिच्या मैत्रिणींचं काय म्हणणं आहे? आज तिचा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. काय आज तुमच्या मैत्रिणीचा चित्रपट प्रदर्शित झालाय, बघायला जाणार का? हो, नक्कीच जाणार. काय काय तिच्या आठवणी काय? तिच्या आठवणी म्हणजे अशा की तुम्ही पिक्चर बघायला जावा सगळेजणी, तुम्ही माझं म्हणजे कशी मी कला केली ती बघा असं तिने सांगितलं. तुझं बोलणं होतं का ती अशी? हो, होतं. आम्ही डान्समध्ये एकत्र असायचो आणि रिंकू ही उत्तम डान्सर आहे. ती प्रत्येक वेळेस असायची, प्रत्येक डान्समध्ये. एवढंच. आता 10वीचं वर्ष सुरू झालेलं आहे, रिंकू नाहीये क्लासमध्ये. काय वाटतंय का तुम्हाला आठवण? हो, वाटतंय ना काहीतरी. ती नाहीये, ती सोबत असावी असं दरवेळेस वाटतं आणि ती मैत्रीण म्हणून एक खूप चांगली मुलगी आहे. 10वीचे क्लासेस सुरू झालेले आहेत. तिचं आता 9वीचं वर्ष तिने चांगला अभ्यास केलेला होता म्हणून सगळे सांगतात. काय तिची शिक्षा अभ्यासामध्ये कशी होती? हुशार होती ती, म्हणजे खूप छान. तिचं म्हणजे मला तर असं वाटतं की पिक्चरमध्ये जसा तिचा स्वभाव आहे ना तसाच दादांनी, असं वाटतं की तसा तिच्या म्हणजे जो रिअल तिचा स्वभाव आहे ना तसाच दादांनी घेतलाय. कारण का की ती आमच्या सोबत राहिली ना, त्यामुळे आम्हाला तसं वाटतं की खरंच तो स्वभाव तिचा रिअल आहे. सिनेमा बघायला जाणार तिचा? हो, बघायला जाणार ना. सगळ्या मैत्रिणी मिळून जाणार बघायला? सर, रिंकूच्या बाबतीत ज्या पद्धतीनं तिचं 9वीचं वर्ष किंवा हे सिनेमाच्या गडबडीत गेलं, तिचा अभ्यासाची प्रगती कशी होती आणि शाळेच्या बाबतीत तिचा हा चित्रपटमध्ये काम करण्याच्या स्वभावामुळं किंवा तिच्या या ह्याच्यामुळे तुम्हाला अडचणी काय आल्या? सर, रिंकू ही मी तिला साधारणपणे 7वीपासून मी तिला मराठी विषय शिकवतो. प्रगती तिची चांगली आहे, अतिशय चांगल्या प्रकारचं अभ्यास आहे तिचा. त्याचबरोबर गेल्या वर्षी मी 9वीला तिला वर्गशिक्षक होतो. वर्गशिक्षक असताना तिनं बहुतेक कधीतरी एखाद दिवशी शाळा बुडवली, परंतु ती शाळेमध्ये सतत असायची, अभ्यासामध्ये चांगली प्रगती असायची आणि टॉप मोस्टमध्ये ज्या विद्यार्थिनी आल्या आहेत त्यामध्ये तिचा नंबर आहे. आता उद्या तिचा निकाल लागणार? हो, निकाल लागला. मग आता रिंकू निकाल तुमच्या सगळ्यांचा उद्या लागणार आहे. तुम्ही सगळे 10वीत जाणार आहात, रिंकू सुद्धा 10वीत जाणार आहे. भेट कधी होणार आहात तिची? आता शाळा सुरू झाल्यावर आमची भेट होईल. पण आम्ही काय करू की आता ती ऍक्टिंग मध्ये पुढे गेली आहे ना, तर तिला आम्ही अभ्यासात पुढे न्यायचा प्रयत्न करू आणि तिचा जो काही अभ्यास बुडला असेल त्यात भरून काढण्याची आम्ही तिला मदत करू. आम्ही सर्वजणी तिला मदत करू आणि हमखासच तिला आम्ही अभ्यासात सुद्धा टॉपर म्हणून वर घेऊन जाऊ. एकंदर सगळ्या मैत्रिणींना तिची आठवण जितक्या प्रकर्षाने जाणवतोय ते त्यांनी सगळी सांगितले जाईल त्यांच्या भाषेत. विषय एवढाच आहे, जरी रिंकू चित्रपटात काम केलं तरी तिने शाळा बुडवली नव्हती. अभ्यासात तेवढ्याच प्रगतीने ती पुढे जात होती आणि आता याच्यामुळे जो काही तिचा काळ जातोय तो सगळं या मुली मैत्रिणी तिचा भरून काढतील आणि तिला अभ्यासाला मदत करतील, हेच यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन निलेशसह सुनील दिवाण, एबीपी माझा, अकलूज.